मरहमी सा चांद है तू, तू हटा है फुहार की मैं घड़ी न मिलना लिखा। Once more! Once more! Once more! मरहमी सा चांद है तू, तू हटा है फुहार की मैं घड़ी न मिलना लिखा। जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एडिटिंगवर लेखनाने इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. आत्ता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा चला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती ॲज पर इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे वेन QR कोड्स आणि ट्युटोरियल्स देत असतो. तर सोबतच मित्रांनो, या व्हिडिओज लागणारं आपलं हायलाइट मोशनचं बेटमार्कचं QR कोड आहे ना, तो व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे. तर जरा स्किप न करता पहा. आणि जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिला तर ते QR कोड देखील सापडणार नाही आणि व्हिडिओ कसं बनवलं आहे ते देखील समजणार नाही. आजचा व्हिडिओचा तो एकदम जबरदस्त झालेला आहे, तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा. तर चला मित्रांनो, जर येण्या वेळ घालवतो आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला आहे ना आपल्या टेलिग्रामच्यावरून हायलाइट मोशन ॲप डाउनलोड करायचं. त्यानंतर ना आपल्याला आहे ना आपला जो QR कोड आहे ना त्याचा स्क्रीनशॉट मारायचा आहे. तो व्हिडिओमध्ये कुठेही सापडणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणतोय. तर त्यानंतर ना आता QR कोड आहे तो हायलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला आहे ना गुगल लेन्स हे ओपन करायचं आहे. गुगलचं एक ॲप आहे ना गुगल लेन्स, ते ओपन करायचे. गुगल लेन्स ओपन केल्यानंतर ना आपला जो QR कोड आहे ना तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ना आपला मोबाईलचा डाटा ऑन करायचा आहे. त्यानंतर ना मित्रांनो आपल्या तो QR कोडवरती एक लिंक येईल. त्या लिंकवरती क्लिक केल्या आपला जो बेटमार्क आहे ना तो हायलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर ना आता आपला हायलाइट मोशन आहे ना ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर इथे प्रोजेक्ट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आपला जो बेटमार्कचा प्रोजेक्ट आहे ना तो ओपन करायचे. अशा प्रकारे आपला बेटमार्कचा प्रोजेक्ट असणार आहे मित्रांनो. तर मी सगळं करून दिलेलं आहे, फक्त तुमचे फोटोज आहेत ना ते ॲड करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला आहे ना इथे ते फोटो ॲड करण्या अगोदर आपण इथे पुढचे इमेजेस ॲड करून घेऊत. त्यासाठी याला डबल बेटवरती यायचे. त्यानंतर ना प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचे. त्यानंतर ना आपला कोणताही एक फोटो सिलेक्ट करून पुढच्या बेटवरती यायचे. त्यानंतर ना या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत वाढवायचं. त्यानंतर ना कोपऱ्यातले 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना एकदा बॅकवरती क्लिक करून आपल्या लेअरला ना असं ही जी इंकची लेअर आहे ना ते इंकच्या लेअरच्या खाली घ्यायचे. त्यानंतर ना त्या इंकच्या लेअरच्या खाली जी लेअर होती ना या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे. त्यानंतर ना बॅक येऊन ही जी लेअर आहे ना ही डिलीट मारून टाकायची. त्यानंतर ना आपली जी फोटोची लेअर आहे लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. त्यानंतर ना इझिली आपले जे इथे इफेक्ट आहे ना तो फोटोमध्ये पेस्ट होऊन जाईल. त्यानंतर ना आता पुढच्या म्हणजे 15.6च्या बेटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला दुसरा फोटो सिलेक्ट करून पुढच्या बेटवरती येऊन ह्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत वाढवायचे. त्यानंतर ना 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन आपल्या फोटोला आहे ना असं ॲडजस्ट करून घेऊन बॅक यायचे. त्यानंतर ना आता त्याच लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. त्यानंतर ना आता इंकची लेअर आहे ना आपल्याला ही कॉपी करायची. त्यासाठी इंकच्या लेअरवरती क्लिक करून ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना कॉपी लेअरवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता हे आपल्या 15.6च्या बेटवरती येऊन ह्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे. त्यानंतर ना पुढच्या बेटवरती जाऊन ह्या आपल्या इंकच्या लेअरवरती क्लिक करून टाईमलाईनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपले जे इंकची लेअर आहे ना हे 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत वाढवायचे. त्यानंतर ना आता आहे ना ह्या लेअर्सला बरोबर हे इंकच्या लेअरच्या खाली असं घ्यायचे. त्यानंतर ना आता इथे अशा पद्धतीने आहे ना इथे पुढचे जे 2 लेअर्स ॲड करायचे राहिलेत ना ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना ते खाली स्क्रोल करून पहिल्यांदा स्टार्टिंग लावून खाली स्क्रोल करून इथे ग्रुप 1 नावाची एक लेअर आहे ना ग्रुपची. त्यानंतर ना त्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर ना
इथे आहे ना पहिल्या इथे स्टार्टिंग लावून पहिल्यांदा, त्यानंतर ना प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो फोटो आहे ना कोणताही इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर ना इथे लेअरच्या लास्टला येऊन 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत वाढवून एकदा बॅक येऊन ह्या लेअरला ना आपल्या फोटोच्या लेअरला असं ड्रॅग करून खाली घ्यायचे. त्यानंतर ना आपल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन ह्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची आपल्या फोटोची साईज आहे ना तो ॲडजस्ट करून याने 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या फोटोला असं नीट ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर ना आपली जी लेअर आहे ना ते म्हणजे फोटो ह्या लेअरमध्ये आपले फोटो आहे ना ते ॲड होऊन जाईल. तर आता तसंच आपल्याला इथे ग्रुपच्या खाली एक लेअर आहे ना फोटोची, त्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपला आत्ता जो आपण ग्रुपमध्ये फोटो रिप्लेस केला ना तोच फोटो इथे सिलेक्ट करून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. तर बघू शकता मित्रांनो, ज्या आपण खालच्या लेअरला जे ॲड केले ना तोच आपल्याला ग्रुपच्या लेअरमध्ये ॲड करायचे. अशाच प्रकारे इथे खालच्या लेअरला आपलं पहिल्यांदा आहे ना ॲड करून घेऊ असं. तर आता हाच फोटो आपल्याला ग्रुपमध्ये ॲड करून घ्यायचे. त्यासाठी इथे आहे ना हे ॲड केल्यानंतर ना बॅक येऊन या ग्रुपच्या लेअरवरती येऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपल्याला आत्ता जो फोटो रिप्लेस केला ना तोच आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा. त्यानंतर ना अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. असं ॲडजस्ट केल्यानंतर ना बॅक यायचं आता. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे तुमचे राहिलेले जे आता हे 2 लेअर्स आहेत ना हे 2 लेअर्स तुम्ही ॲडजस्ट म्हणजे सगळं ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन ते खाली स्क्रॉल करायचे. खाली नाही, इथे ग्रुप पाहिजे लेअर आहे ही लेअर ही नावाची म्हणजे इथे खाली लेअर एक्सची लेअर त्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये येऊन इथे बरोबर 0.19 सेकंदवरती यायचं. त्यानंतर ना मरहम म्हणजे 1 नंबरची लेअर आहे लेअरवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचे. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये आल्यानंतर ना ते 3 नंबरला एक ग्राफचं ऑप्शन बघायला भेटेल. या ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे जे ग्राफ आहे ना असं वरी घ्यायचं असं. त्यानंतर ना बॅक यायचं. त्यानंतर ना आता 2 नंबरच्या लेअरवरती सुद्धा असंच करायचं. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन हे आहे ना ग्राफ आहे ना हे वरी घ्यायचं असं. त्यानंतर ना आणखी एकदा आपल्या 1 नंबरच्या लेअरवरती येऊन मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथे 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचंसुद्धा ग्राफ असं वरी घ्यायचे. म्हणजे रोटेशन एकदमच असं व्हावं तसं हे दोन्ही लेअरचं असं ग्राफवरती घ्यायचे. तर अशा प्रकारे घेतल्यानंतर नाही ते स्टार्टिंगच्या लेअरचे जे म्हणजे काम आहे ना ते होऊन जाईल. तर आता हे दुसऱ्या पण पुढच्या लेअरला तसंच म्हणजे सगळ्या लेअर्सला तसंच करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जाऊन ते बरोबर 17-18 मिलीसेकंदवरती येऊन पहिल्या लेअरवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन ह्या ग्राफ आहे ना वरती सिलेक्ट करून ते रोटेशनचं सुद्धा असं ग्राफ वरती म्हणजे रोटेट झालं ना ते सुद्धा ग्राफ असं वरी घ्यायचे. दोन्ही लेअरचे असं ग्राफ वरती घ्यायचे. जर असं तुमची म्हणजे असं हे एकदा होऊ शकतं मित्रांनो, असं ग्रुपमध्ये एकदमच साईज लहान होऊ शकते लेअर्सची. तर बघू शकता मित्रांनो असं इथे एकदा बॅक यायचे. आपल्या दुसऱ्या लेअरला चालतं ना असं बॅक इथे येऊन बघू शकता मित्रांनो तरी देखील झालेलं नाही आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला इश्यू येत असेल तर तुम्ही बॅक यायचे. त्यानंतर ना बघायचं असं नीट झाले का नाही. जर असं झालेलं असलं तर पहिल्या लेअरवरती येऊन असे जे म्हणजे तिसरी म्हणजे की फ्रेम लास्टची की फ्रेम आहे ना चौथी की फ्रेम इथपर्यंतच आपल्याला हे ठेवायचं असं. इथने ह्याचा पुढचा आहे ना भाग ते स्प्लिट मारायचं म्हणजे 3.14पर्यंत त्याचा पुढचा भागाचा स्प्लिट मारून टाकायचं. त्यानंतर या दोन्ही लेअर्सला असंच करायचं इथे. तर इझिली असं होऊन जाईल. तर आता पहिल्या लेअरचं तर असं काम हे ग्राफ वरी घेतल्यानंतर ना दुसऱ्या लेअरवरती यायचं. त्यानंतर ना याचंसुद्धा ग्राफ असं वरती घ्यायचे. तर सगळ्या लेअरचं असं ग्राफ वरती घ्यावं लागणार आहे मित्रांनो आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे सगळं. मी आता फास्ट घेतो मित्रांनो सगळं, तुम्ही नुसतं बघत राहा. तर बघू शकता मित्रांनो इथे बाहेर आल्यावर आता इथे ग्रुपचं पण इश्यू दिसत आहे म्हणजे ग्रुपसुद्धा लहान होत आहे. तर तसं झालं असेल तर पुढच्या बेटवरती येऊन त्या लेअरला सिलेक्ट करून हे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपलं जे ग्रुपचं इश्यू आहे ना ते होऊन जाईल आता.
तर बघू शकता मित्रांनो, मी आता सगळे ग्राफ वरती करून घेतलेलं आहे, म्हणजे याची स्पीड आणि एकदमच असं की फ्रेमवरती बरोबर येऊन जाईल, म्हणजे एकदम फास्टमध्ये असं. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे होऊन जाईल आपला व्हिडिओ, तो इझिली बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तर मित्रांनो, मी तुम्हाला आता दिलेला QR कोड आहे ना, तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलेला असाल. तर आता आपल्याला आहे ना, इथे कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं, तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा लागला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे अलर्ट मशीनचे ट्युटोरियल्स आणि QR कोड्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.